नमस्कार. गावरान तडका रेसिपीजमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे भन्नाट अशी रेसिपी. आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि चवदार मिसळपाव अगदी घरच्या घरी. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी 3 उभे चिरलेले कांदे आणि अर्धी वाटी खोबरं खरपूस भाजून घ्या. थोडं थंड झाल्यावर त्याची साल काढून मिक्सरमध्ये काढा. त्यात 5-6 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रक भाजून टाका आणि एकजीव वाटण तयार करा. एका कढईत 4 ते 5 चमचे तेल गरम करा आणि त्यात हे वाटण टाका. थोडंसं परतल्यानंतर त्यात मिसळ मसाला, गरम मसाला, धने पावडर, लाल तिखट, घरगुती काळा मसाला आणि मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतवा. आता त्यात शिजवलेली मटकी घाला. मटकी अगोदरच कुकरमध्ये 2 शिट्ट्या घालून त्यामध्ये हळद व मीठ घालून शिजवावी आणि 15 ते 20 मिनिट मंद आचेवर शिजवा. शेवटी कोथिंबीर टाका आणि आपली मिसळ झणझणीत तयार आहे. एक प्लेट घ्या, त्यात मटकी, त्यावर कांदा, फरसाण आणि गरमागरम भाजीची तर्री घाला. बाजूला गरम पाव आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये तुपाची धार सोडू शकता. तर झणझणीत मिसळपाव तयार आहे. अगदी गावरान चव. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एक नवीन चव घेऊन. धन्यवाद.